नमस्कार, मी व्यंकटेश जगन्नाथ राजपूत, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी सदस्य। कालच एका व्यक्तीनं आमच्या नेत्यांवर काही टीका केल्या होत्या। त्यातला प्रथम मुद्दा म्हणजे मंत्री तलावासंदर्भात। तर मंत्री तलावासंदर्भात मुद्दा असा आहे की कुठल्याही व्यासपीठावर किंवा कुठल्या स्टेजवर आमच्या राष्ट्रवादीचे सर्वच नेते ह्या मंत्री तलावाच्या संदर्भातील जे तुम्ही आरोप केलेले आहेत याला उत्तर देण्यासाठी आम्ही सर्व तुमच्या समक्ष सगळी उत्तरं देऊ। दुसरा मुद्दा असा आहे की त्या कामासाठी मंजूर झालेले जे 5 कोटी रुपये होते ते 5 कोटी रुपये प्रशासकांनी कुठे वळवले ह्याची जरा तुम्ही थोडीशी चौकशी करा। आणि तिसरा मुद्दा म्हणजे की जी भाजी मंडई आहे 2011 ते 2016च्या कारकिर्दीत आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आमचे नेते चिमणभाऊ डांगे यांनी 1.5 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून त्या मंडईला ती मंडई पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली। ती मंडई पूर्ण झाल्यानंतर कालांतराने 2016ला सत्ता बदल झाला। सत्ता बदल झाल्यानंतर तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी त्या मंडईचं काम दबाव आणून बंद पाडलं। याची पण आपण थोडीशी चौकशी करावी। आणि आपण जे बिनबुडाचे आरोप आमच्या नेत्यांवर जे करत आहात ते पूर्णपणे चुकीचं आणि खोटं आहे। आणि कोरोना काळाच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर कोरोना काळाच्या संदर्भात आपण कुठे होता याची पहिला आपण खात्री करून घ्या। आणि दुसरा मुद्दा, आमच्याकडे सर्व प्रूफ आहेत मोबाईलमध्ये। आम्ही कोरोनाच्या काळात आम्ही काय केलं ते सर्व आमच्याकडे व्हिडिओ आणि फोटोज आहेत। आणि शेवटचा मुद्दा म्हणजे असा आहे की ज्यांनी आमच्यावर कोरोना काळात जे आरोप केले होते की कोरोना काळात तुम्ही युवक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किंवा तुमचे नेते काय करत होते, तर आमच्याकडं युवक जे आम्ही काम केलेलं आहे कोरोनाच्या काळात आमच्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये, तर त्याचे प्रूफ आमच्याकडे व्हिडिओसुद्धा आहेत आणि ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे। हे बघा, आम्ही मोमीन मोहल्ला येथे औषध फवारणी करत असतानाचे आमचे सर्व फोटो आहेत। तसेच गोरगरीब जनतेला आमच्या आदरणीय विश्वनाथ डांगे बापू यांच्या माध्यमातून आम्ही गरजू लोकांना अन्नधान्य व किट वाटप करण्याचा कार्यक्रम एक चांगल्या प्रकारे आम्ही पार पाडला होता। हे सर्व आम्ही करत असताना आपण कुठे होता याची जरा तुम्ही आम्हाला खात्री करून दाखवावी की त्यावेळेस तुम्ही काय करत होता। हे बघा, हे मोमीन मोहल्ल्यातील आम्ही जे औषध फवारणी करतानाचे फोटो, ज्यावेळेस घरातून कोणीही बाहेर पडत नव्हतं त्यावेळेस आम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच कार्यकर्ते, तसेच हे बघा आणखीन एक प्रूफ आहे, आदरणीय बापूंच्या मार्गदर्शनातून आम्ही हा एक उपक्रम राबवला होता हा पण। आणि हे बघा, सर्व गरीब जनतेला आम्ही आमच्याकडून जेवढी मदत होईल तेवढी आम्ही करत होतो। त्यामुळे बिनबुडाचे आरोप आमच्या नेत्यांवर किंवा स्टंटबाजी असा आम्ही कुठलाही प्रकार करून दाखवत नाही। आम्ही रिअल विकासासाठी किंवा नागरिकांच्या मदतीसाठी स्वतः रोडवर उतरून युवक राष्ट्रवादीचे सर्वच कार्यकर्ते तसेच आमच्या राष्ट्रवादीचे सर्वच नेते मंडळी उतरून काम करतात। त्यामुळं सूर्यावर थुंकण्याऐवजी आपण आधी आपल्या स्वतःकडे बघावं अशीच माझं या निमित्तानं सांगणं आहे।